नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत फणसाच्या गऱ्याची भाजी. तुम्ही इथे ही भाजी पाहू शकता. अगदी अप्रतिम लागते आणि जर त्यातल्या त्यात कोवळा फणस जर आपल्याला मिळाला, अजूनच अप्रतिम अशी ही भाजी तयार होते. करायला अगदी साधी सोपी आहे. अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. त्याचबरोबर चॅनलला हाईप करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी फणसाचे गरे घेतलेले आहेत. फणस कट करून त्यानंतर आपल्याला हे असे गरे बाजूला करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर व्यवस्थित असे सर्व गरे जे आहेत ते साफ करून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर हवं असेल तर ह्याच्या फणसाच्या घोट्या असतात तर त्या वेगळ्या करून सोलूनही घेऊ शकता, पण इथेच हा फणस जो आहे तो कोवळा आहे, त्याच्यामुळे घोटी सोलण्याची गरज नाही. फक्त मी एकाचे 2 भाग करून घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून जवळजवळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ गरे धुवून घ्यायचे आहेत. संपूर्ण गरे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि इथे तुम्ही पाहू शकता धुवून घेतल्यानंतर पुन्हा इथे मी पाणी घातलेलं आहे आणि हे असेच आपल्याला बाजूला ठेवायचे आहेत. आता आपण फोडणी करायला घेऊया. त्याच्यासाठी कुकर गरम करून घेतला. तुमच्याकडे मोठं पातेलं असेल तर त्याच्यामध्ये केलात तरीही चालेल. माझ्याकडे मोठं पातेलं नव्हतं म्हणून मी इथे कुकर घेतलेला आहे. त्याच्यामध्ये टाकायचं आहे तेल. तेल गरम झालं की घालायचे आहे मोहरी, जिरे, त्यानंतर घालूया कढीपत्ता आणि चिमूटभर हिंग घालायचं आहे. हिंग घातल्यानंतर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत कांदा. तर इथे एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला आहे. संपूर्ण कांदा घातल्यानंतर याच्यामध्ये घालायची आहेत हिरवी मिरची. तर इथे मी 2 हिरवी मिरची घेतलेत, मोठ्या मोठ्या आकारामध्ये कट केलेत, छान बारीक केलेल्या नाहीत. आता आपण कांदा आणि मिरची व्यवस्थित अशी तेलामध्ये परतून घेऊया, जेणेकरून कांदा आणि मिरची व्यवस्थित अशी फोडणीमध्ये भाजली जाईल. तर हलका तांबूस रंग येईपर्यंत कांदा भाजून घेतला. आता त्याच्यामध्ये घालायचे आहेत काही सुके मसाले. तर इथे मी 1 चमचा बेडगी मिरची पूड घातली, त्यानंतर पाव चमचा हळद, 1 चमचा घरगुती लाल तिखट. आता हे सर्व मसाले सुरुवातीला तेलामध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत. 15 ते 20 सेकंदासाठी व्यवस्थित असे मसाले तेलामध्ये परतून घेऊया आणि परतून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये फणसाचे गरे घालून घेऊया. फणसाचे गरे आपण पाण्यामध्ये असताना पाणी निथळून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे गरे पातेल्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. संपूर्ण गरे पातेल्यामध्ये घातल्यानंतर आता आपण हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आपण जे फोडणीमध्ये मसाले घातले ते सर्व गऱ्याला व्यवस्थित असे लागेपर्यंत गरे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही पाहू शकता सर्व गरे व्यवस्थित असे फोडणीमध्ये मिक्स करून घेतले. इथे तुम्ही पाहू शकता आत्ताच किती ह्या गऱ्यांना सुरेख असा रंग आलेला आहे. आता याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. मीठ घालून पुन्हा एकदा सर्व गरे व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. तर सर्व गरे व्यवस्थित असे मिक्स केलेले आहेत. आता याच्यावरती ठेवायचं आहे झाकण आणि झाकण ठेवल्यानंतर आता वरती आपण पाणी घालणार आहोत झाकणाच्या. तर इथे मी 1 ग्लासभर पाणी घातलेलं आहे. आता आपण छान असे 2 ते 3 मिनटं सुरुवातीला हे गरे जे आहेत ते वाफवून घेणार आहोत. 2 ते 3 मिनटं इथे मी गरे छान असे वाफवून घेतले. पुन्हा झाकण काढून संपूर्ण गरे व्यवस्थित असे परतून घेऊया, जेणेकरून पातेल्याला गरे जे आहेत ते लागणार नाहीत. पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत. जे आपण ताटावरतीच घातलं होतं तेच घालायचं आहे, जेणेकरून गरम पाणी घातल्यामुळे पदार्थाची चव जी आहे ती आहे तशीच राहते. त्याच्यामुळे गरम पाण्याचाच वापर नेहमी करावा. तर आता संपूर्ण गरे पुन्हा एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घेतले. पुन्हा आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि पुन्हा आपण इथे गरे हे शिजवून घेणार आहोत. आता गरे 2 प्रकारचे असतात, एक कापा फणस आणि दुसरा जो असतो तो रसाळा फणस म्हणतात. तर आपण जर रसाळ्या फणसाचं जर भाजी करायला गेलो तर ती छान अशी पटकन शिजली जाते, पण काप्या फणसाची भाजी जास्त वेळ लागते शिजण्यासाठी. तर इथे आपण रसाळा फणस वापरलेला आहे, त्याच्यामुळे जवळजवळ 15 ते 20 मिनटामध्ये भाजी छान अशी शिजली गेलेली आहे. आता आपण भाजी शिजले का हे चेक करूया. त्याच्यासाठी इथे मी एक घोटी घेतलेली आहे, थोडीशी गार करून घेऊया आणि त्यानंतर आपण ही बोटाने कट होते का ते चेक करायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता अगदी सहज ही जी घोटी आहे ती कट झालेली आहे हाताने. याचाच अर्थ ही परफेक्ट अशी भाजी इथे शिजून तयार झालेली आहे. आता भाजी तर शिजली. आता याच्यावरती घालायची आहे भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर. आवडत असेल तर घाला, नाही घातली तरीही चालेल. आता पुन्हा एकदा सर्व भाजी व्यवस्थित अशी मिक्स करूया
आणि इथं आपली छान अशी कोवळ्या फणसाची गऱ्यांची भाजी इथं तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हालाही छान छान रेसिपी पाहता येतील. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलला हाईप करा. आणि तुम्हीही सीझन आहे तोपर्यंत अशी फणसाच्या गऱ्याची भाजी नक्की करून खा. अगदी 100% खात्री आहे तुम्हाला ही भाजी नक्की आवडेल. धन्यवाद. भेटूया अशाच व्हिडिओसोबत. बाय बाय.